नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पालघर तालुक्यातील साटपाटी किनारपट्टीवर केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्रातर्फे सागरी परिणाम घटकांच्या गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या सर्वेक्षणाला प्रस्तावित असलेल्या मुरबे जिंदाल बंदर प्रकल्पाची जोड देऊन साटपाटी येथील स्थानिक मच्छीमार व नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध करून काम रोखून धरले होते। सर्वेक्षण गेल्या काही वर्षांपासून होत असल्याने या कामासाठी पोलीस बंदोबस्त देऊन आगामी काळात पूर्ण करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे। या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या 2 दिवसांपासून साटपाटी येथे सागरी घटकांची व परिणामाची माहिती संकलित करून समुद्री पाण्याची पातळी व इतर बाबी अभ्यासनासाठी केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्रातर्फे सर्वेक्षण करण्याचे नियोजित केले होते। हे सर्वेक्षण मुरबे येथील जिंदाल तर्फे उभारण्यात येणाऱ्या बंदराच्या अनुषंगाने व त्याकरिता पोषक असल्याचे गावकऱ्यांना वाटल्याने या सर्वेक्षणाला गेल्या काही दिवसांपासून विरोध सुरू झाला होता। गावकऱ्यांनी नोंदवलेले आक्षेप व मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दरम्यानच्या काळात केली। सकाळी केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी सर्वेक्षण करण्याच्या उद्देशाने साटपाटी किनारपट्टीवर दाखल झाले। मात्र मच्छीमार समाजाने व विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने किनारपट्टीवर उपस्थित राहून या सर्वेक्षणाला जोरदार विरोध केला। महिला वर्गाने खाडी क्षेत्रातील पाण्यामध्ये उतरून सर्वेक्षणासाठी वापरण्यात देणाऱ्या बोटीला घेराव घातला होता। स्थानिक व मच्छीमारांच्या या भूमिकेमुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाल्याने नियोजित असणारे सर्वेक्षण स्थगित करण्यात आले होते। या संदर्भात विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांसमवेत या सर्वेक्षणाच्या गरजेबाबत माहिती दिली। यापूर्वी अशा प्रकारचे सर्वेक्षण झालेल्या ठिकाणची माहिती व उपयुक्तता सांगून असे सर्वेक्षण गेल्या काही वर्षांपासून पश्चिम किनारपट्टीवर नियमितपणे सुरू असल्याचे ग्रामस्थांना सांगण्यात आले। मात्र उपस्थित ग्रामस्थांमध्ये उद्रेक कायम राहिल्याने सध्याच्या बंदर उभारणीच्या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर साटपाटीमध्ये असलेले सर्वेक्षण नको अशा भूमिकेवर ग्रामस्थ ठाम राहिले। यावत केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राकडून तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले। या संदर्भात पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख काय म्हणाले ते पाहूयात। सातपाटी हद्दीतील समुद्रकिनारी CWPRS सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन यांच्यातर्फे एक कोस्टल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टम याच्या डेव्हलपमेंटसाठी एक सर्वे करण्यात येतोय मागील काही 5 वर्षांपासून। त्याचाच एक भाग म्हणून आज सातपाटी कोस्टला एक सर्वेसाठी त्यांची टीम आली होती। तसेच त्यासोबत पोलीस स्टेशनचा काही एक बंदोबस्त आपण तिथे ठेवण्यात आला होता। त्या दरम्यान काही 100 ते 150 ग्रामस्थ, काही महिला, काही ग्रामस्थ हे त्या ठिकाणी जमा झाले खाडी परिसरात व त्यांनी या सर्वेला विरोध केला। सर्वेचा विरोध करण्याचं मुख्य कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की हा सर्वे हा JSW बंदरासाठी हा करण्यात येतोय। तर एकंदरीत त्यांना कायदेशीर सर्वे व ह्या सेंट्रल एजन्सीचा सर्वे आहे याचं पोलीस स्टेशनला नंतर बैठक घेऊन त्याबद्दल सर्व माहिती देण्यात आली, सर्व डिटेल्स त्यांच्याकडे कागदपत्र देण्यात आले व त्यानंतर हा सर्वे कायदेशीर असल्याचं आणि सर्व कागदपत्र समोर आपण त्यांना दिलेले व पुढील आपला सर्वे हा चालू राहील। आणि त्यामध्ये काही ग्रामस्थांचं काही कन्फ्युजन असेल, कोणाला काही शंका असेल तर त्यांनी सातपाटी पोलीस स्टेशन किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर येथे येऊन आपल्या शंकांचं निराकरण करू शकतात व जे काही कायदेशीर काम चाललं आहे त्यामध्ये जर कोणी जाणीवपूर्वक त्याच्यात अडथळा निर्माण करत असेल तर त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पण सर, आज ग्रामस्थांनी CWPRSच्या अधिकाऱ्यांची गाडी अडवली आणि त्यानंतर चर्चेनंतर मला वाटतं त्यांनी हे सर्वेक्षण थांबवल्याचे माहितीच नाही। सर्वेक्षण थांबवलेलं नाही, त्यांना गावकऱ्यांचं जे कन्फ्युजन होतं की जर हा सर्वे JSWसाठी आहे किंवा नाही ह्याबद्दल जेव्हा क्लॅरिटी नव्हती तर त्यासाठी आपण पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं की कोणाचं गैरसमज नको, त्यातून कुठला कायदा सुव्यवस्था वाढू नये प्रश्न म्हणून आपण पोलीस स्टेशनला सर्व स्टेक होल्डर्सची मीटिंग लावण्यात आली। सर्व ग्रामस्थांना ते कागदपत्र दाखवण्यात आली व त्यानंतर आता अजूनही जर त्यानंतर कोणी
तशी काही घटना केली तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मग उद्यापासून सर्वेक्षणाला पुन्हा सुरुवात होणार आहे का? त्याची आता डिटेल माहिती घेण्यात येईल की यांची सर्वेची तयारी झालेली, कारण सर्वे हा समुद्रकिनाऱ्याचा भरती ओटी व बाकी फॅक्टर विचारात घेऊन करण्यात येतो. तर ज्यावेळेस त्यांच्यासाठी परिस्थिती सुटेबल राहील नॅचरली त्यावेळेस हा सर्वे सुरू करण्यात येईल. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.